बहुतेक नगरसेवकांना आपलं नेमकं काम काय असतं हेही कळालेलं नाही आणि नागरिकांनीही त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं याची माहिती नाही. चांडाळ चौकडीत मी असं म्हणेन, कॉन्ट्रॅक्टर तर आहेच, बिल्डर निश्चितपणे आहे आणि अधिकारी पुढारी त्याहून जास्त आहेत. या सगळ्यांनी मिळून पुण्याचं वाटोळं केलंय आणि जे तरुण आहेत तेच करण्याच्या मागं आहे. I am born in Pune. I moved back from the US 15 years back. After that for 5 years मी भेटेल त्या माणसाला म्हणत होते की पुण्यात या परत, म्हणजे माझ्या ओळखीचे छान आहे इथे लाईफ. आता मी ते म्हणणं बंद केलंय कारण आय विल फॉल ऑन माय फ्लॅट ऑन माय फेस, कारण कंडिशन इज टेरिबल. बेताळ टेकडीचा वाचवलीच पाहिजे अंडर एनी सर्कमस्टन्सेस. हजारो लोक मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी रस्त्यावर आले होते. हे माहिती असूनही ती प्रोसेस पुढे जातीच आहे हळूहळू, असं आम्हाला कळतंय बाहेरनं. जर बसेस सिमेंटच्या केल्या असतात तर त्यांनी घेतल्या असत्या. अशी परिस्थिती पुण्यात झालेली आहे. तुम्हाला सगळ्यात नावडणारे अधिकारी आणि नगरसेवक कोणत्या लोकांनी भरभरून नावं सांगितली असतात. महापौर असताना काही प्रश्न आम्ही घेऊन गेलो होतो, असं वाटत होतं की बरीच सकारात्मक किंवा सहानुभूती किंवा असं आहे. पण नंतर अचानक त्यांनी विमानाने उड्डाण घेतलं दिल्लीला, त्याच्यामुळे ते तिकडच्या जमिनीवरचं त्यांना काही दिसते असं वाटत नाही. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की नवराष्ट्रवर आपण महाराष्ट्राचा महासंग्राम दाखवतोय आणि त्यामध्ये वेगवेगळ्या भागातल्या निवडणुकीच्या निमित्ताने काही बातम्या पण तुम्ही बघता आहात. आज हा जो विशेष कार्यक्रम आम्ही तुमच्या सोबत घेऊन आलेलो आहोत, तुमच्यासाठी आणलेला आहे नवराष्ट्रवर, तो आहे तुमचा आवाज, तुमचं शहर आणि तुमचं मत. हा जो कट्टा आपण इथे आहोत तो पुण्याच्या गुडलक चौकातला कट्टा आहे. तुम्ही बघताय, कलाकार कट्टा याला म्हणतात. आणि या ठिकाणी अनेक छान सांस्कृतिक कार्यक्रम होतात, आंदोलनं होतात. लोकांसाठीचा हा कट्टा आहे. पुणे शहराबद्दल जर बोलायचं झालं तर एकेकाळी पेन्शनर्स पॅराडाईज जे म्हटलं जायचं, विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं, लोकमान्य टिळकांचं शहर, फुले दाम्पत्याचं शहर, महर्षी कर्व्यांचं शहर. पण आता जर विचार केला तर या शहराने एक अक्राळ विक्राळ असं स्वरूप धारण केलेलं आहे, कारण सगळीकडे विस्तार होत चाललाय. आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही आज जे सगळे तुमच्या समोर इथे आहेत, हे सगळे पुणे शहरासाठी गेली अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत, जे RTIच्या माध्यमातून असेल, नदी सुधार प्रकल्पासाठी असेल, पर्यावरण असेल, वाहतूक असेल. काही पत्रकार मैत्रिणी इथे आहेत की जिने पत्रकारितेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. अर्थात शहरासाठीची तळमळ, शहरासाठीची कळकळ त्यांच्यामध्ये आहे आणि त्यासाठी बरेच वर्ष सातत्याने ते काम करत आलेले आहेत. विजय कुंभार सरांना तुम्ही ओळखत असाल, कारण एकेकाळी गिरीश व्यास जे प्रकरण झालं होतं ते, किंवा पूजा खेडकर जे प्रकरण झालं होतं ते, म्हणजे शहराशी संबंधित कुठलाही मोठा मुद्दा असेल तर राजकारण्यांशी, सत्ताधाऱ्यांशी थेट भिडतात. विनिता देशमुख आपल्यासोबत आहेत. तुम्हाला माहिती आहे की द मायटी फॉल, जेव्हा माजी राष्ट्रपतींनी जमीन जी घेतलेली होती, त्यांना देण्यात आलेली होती, ती निर्धारित नियमांमध्ये, निकषांमध्ये बसणारी नव्हती, ती त्यांना सोडावी लागली होती. त्यामध्ये जे जे कार्यकर्ते होते त्यात विनिता सुद्धा एक होती. सगळ्यांकडे आपण जाणार आहोत. सुरुवात करूया विनिता देशमुख पासूनच. विनिता, आपण हा जो कार्यक्रम नवभारत नवराष्ट्राच्या माध्यमातून लोकांसाठी घेऊन येतो आहोत, त्यामध्ये लोकांचे प्रश्न आणि तुम्हाला नेमकं काय वाटतं यासाठी आपण जातो आहोत. काय वाटतात शहरासाठी समोरचे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न? 30 वर्ष झालेली आहेत आणि सगळे पॉलिटिकल पार्टीज पॉवरमध्ये आलेले आहेत, परंतु आपल्याला रस्त्यात खड्डे, वॉटर सप्लाय नाही, घाणेरड्या नदी, नो स्वेज ट्रीटमेंट प्लांट, गार्बेज, एन्व्हायरमेंट, कशाबद्दलही आपल्याला वी आर नॉट सॅटिस्फाईड. तर त्यामुळे आता 4-5 वर्षानंतर हे इलेक्शन्स आलेलं आहे आणि आता जे पॉवरमध्ये आहे ते खूप मोठे अनाउन्समेंट्स करतायत की ते स्वेज ट्रीटमेंट प्लांट कसं करणार, शहर कसं सुंदर करणार वगैरे. परंतु ह्या 5-10 वर्षात मुख्य म्हणजे सगळं कॉन्क्रीट, इतकं बिल्डिंग झालेले आहेत आणि रस्ते अरुंद तसेच्या तसे आहेत. मुख्य म्हणजे वेताळ टेकडी आणि पर्यावरण, तिथं तर सगळे ॲश्युरन्सेस देऊन पण आपल्याला असं वाटतं की हे जे शहर आहे इट इज फॉर द बिल्डर्स, बाय द बिल्डर्स आणि ऑफ द बिल्डर्स. त्यामुळे आता जे कॉर्पोरेटर्स येतील ते, अशी माझी अपेक्षा आहे की त्यांनी सगळं त्यांचं जे पॉलिटिकल चालू असतं ते सोडून सिविक इश्यूज, जसे
सगळे कार्यकर्ते किंवा नागरिक जसे इश्यूजला लागून धरून चांगलं करायचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या हातात तर पॉवर आहे, त्यांच्या हातात पैसे आहेत, फंड्स आहेत, तर ते जे 10,000 कोटी रुपयांचं PMCचं बजेट आहे ते उगीच टक्केवारीमध्ये घालू नये, मात्र रस्ते जंगली महाराज सारखं करावं आणि सगळे सिव्हिक ॲनिमिटीज आणि इंटेग्रेटेड मास ट्रान्सपोर्ट ही सगळी अपेक्षा आहे. बऱ्याच एकंदर समप करून अपेक्षा विनीतांनी सांगितलेल्या आहेत. आपण पुढे जाणार आहोत. विवेकजी, तुमचं काय म्हणणं आहे की शहरासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि कसा सोडवला जाईल? सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रश्न, एक म्हणजे वाहतूक. कारण आत्ता पुणे शहराचा जो काही वाहतुकीचं नियोजनाचा बट्ट्याबोळ झालेला आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम्समुळे प्रचंड वाढलेलं प्रदूषण आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्या. आणि दुसरा कचरा. आम्ही अनेक वर्ष फक्त बोलतोय की कचरा आम्ही निर्मूलन करणार, 100% करणार, असंख्य प्रयोग करून झाले, असंख्य फेल्युअर्स आली, तरी नवनवीन प्रयोग केले जातातच आहेत आणि त्यातनं काही निष्पन्न होत नाहीये. त्यामुळे कचऱ्यामध्ये काही ठराविक लोकांना सोनं सापडतंय आणि लोकांना मात्र खूप मोठ्या समस्यांना आजही तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे हे 2 प्रश्न अतिशय गंभीर आहेत असं माझं मत आहे. कुंभार सर, तुमच्याकडे येते. कारण शहरामध्ये जेव्हा केव्हा काहीतरी बेकायदेशीर घडत असतं, तुम्ही ट्विट करता, लढाई देता. तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे शहरामध्ये? कारण एकंदर कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, शहराचा सुनियोजित चांगला विकास झाला पाहिजे. हे गेले जवळपास 30-35 वर्ष मी हा सगळा प्रकार बघतोय. पुण्याचा जो काही विकास करायचा, पुण्यामध्ये 3 प्रामुख्याने घटक आहेत. एक तर इकडं कोथरूड सारखा किंवा इकडे बानेर सारखा उच्चभ्रू घटक आहे, मध्ये गावठाणासारखे मध्यमवर्गीय आणि त्याहीपेक्षा जास्त मोठा घटक आहे तो झोपडपट्ट्यांचा. त्यामुळे तिन्हीचा एक एकत्रित समन्वय करणं आणि प्रश्न सोडवणं हे आज सगळ्यात कधी झालेलं नाही. म्हणजे मुळात प्रश्न असा माझ्यासमोर आहे की बहुतेक नगरसेवकांना आपणलं नेमकं काम काय असतं हेही कळालेलं नाही आणि नागरिकांनीही त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं याची माहिती नाही. त्याच्यामुळे आत्तापर्यंत ज्या योजना आखल्या, आत्तापर्यंत एकाही DPची अंमलबजावणी पूर्ण झाली नाही. एकही कचरा प्रकल्प म्हणजे आता पुण्याच्या प्रश्नांचं एक वैशिष्ट्य आहे, दर 6 महिन्यांनी कुठला प्रश्न मोठा होतो आणि तो मीडियामध्ये गाजायला लागतोय. आधी एक 3 महिने प्रेडिक्ट करता येतं, एवढं ते चाललंय. याचं कारण पुण्याचे प्रश्न सुटत नाहीत. याचं प्रामुख्याने कारण ज्या वेळेला हे सगळे तिकडे निवडून जातात त्यावेळेला त्यांना प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रश्न न सोडवण्यामध्ये किती फायदा आहे हे कळतं आणि त्यामुळे कुठले प्रश्न सोडवत नाही. उदाहरणार्थ पाण्याचा प्रश्न. पुणे महापालिका बेशरमपणे कंडिशनल परवानगी देते की बिल्डर पाण्याची सोय करणार. बिल्डर कुठून आबाळतून आणणार आहे का? आणि लोक इथे फ्लॅट खरेदी करतात. त्या नगरसेवकाला त्यातलं टँकर लॉबी काढून येणारा फायदा दिसतो. नागरिक कसे तहानलेले मरतात हे त्याला दिसत नाही. कचऱ्याच्या प्रश्नाचं तेच आहे. त्यामुळे त्यांनी काय करायचं, नगरसेवकांनी हे आता त्यांच्याकडून वधवून घेतलं पाहिजे. आणि नागरिकांनाही आपल्याला नगरसेवकांकडून काय पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे, चांगली शाळा पाहिजे, चांगली स्वच्छता पाहिजे, चांगला कचरा मुक्त शहर पाहिजे, चांगली पार्किंगची सोय पाहिजे, प्रदूषण मुक्त शहर पाहिजे. मतदान करताना या गोष्टीचा विचार करून त्यांनी हे प्रश्न सोडवण्याला कोण लायक आहे त्याच्या बटनासमोरचं मत दापरलं पाहिजे. याच्यामध्ये ह्या अशा महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या व्यक्तीचं चारित्र्य आणि तो तुमच्यासाठी काय करणार, कुठल्याही पक्षापेक्षा जास्त त्या गोष्टीला नागरिकांनी महत्त्व दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. पुणे शहराचा महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे वाहतुकीचा प्रश्न. 42 लाखाच्या वर वाहनं रजिस्टर्ड आहेत आणि सातत्याने 2-2.5 लाखाची भर पडत राहते. कसं होणार, काय होणार? आपण रस्ते काही फार वाढवू शकत नाही, कारण सायकलिंगचं शहर म्हणून एकेकाळी ओळखलं जायचं. नमस्कार. वाहतूक लाईफलाईन असं आपण जे म्हणतो आणि तो प्रश्न आहे असं नाही, निर्माण केला गेला आहे. निश्चितपणे सगळे निर्णय आणि सगळी पावलं ती कशी व्यवस्थित होणार नाही यासाठी आहे. PMP प्रवासी मंच असेल, सायकल असेल, जगभर हे पर्यायी वापरले जातात. इथं त्याला दुर्लक्ष केलं जातं, रादर हतोत्साहित किंवा डिस्करेज केलं जातं. उदाहरणार्थ आता जी श्रीकर परदेशी काही दिवस होते त्यांनी कायापालट केलं. त्यांनी जे सोडताना जे सांगितलं नेमकं तेच करत नाही आहेत. ते सुरक्षित पाहिजे, स्वस्त पाहिजे, सक्षम पाहिजे, भरोशाची पाहिजे. हे जे आपण सेवा असली तर कुलगुरूंनी सुद्धा सांगितलं मी ते वापरेन, गाडी वापरणार नाही. पण नेमकं होणार नाही अशा पद्धतीनं
1 किलोमीटरला 500 मीटरला जर 10 रुपये तुम्ही बसचं भाडं करत असाल तर रिक्षात 25 रुपयात 3 जण जातात आणि ती कुठल्या कुठे जातात. म्हणजे बेसिकली ते करायचंच नाही आहे. एक अध्यक्ष आणायचा, 1000, 2000, 4000 कोटीचं बजेट पास करून घ्यायचं आणि त्याला रवाना करायचं. गरज नसताना हजारोनी AC गाड्या, जिथं तज्ज्ञांचं मत आहे ACची गरज नाही, आधी मुळात खायला पाहिजे मग पंचपक्वान आहे, अशा पद्धतीनं जे करू नये तेच केलं जातंय. सायकलीचा, पादचाऱ्यांचा तुम्ही पाहताय युनिव्हर्सिटी चौक कुठलंही घ्या, त्यांच्या सोयी काढून टाकल्या जात आहेत. हे किती धोक्यात येईल अशा पद्धतीने, म्हणजे चालूच नाही. आता याच्या पुढे तर मोदीजी आणि आपले मोहजी म्हणतील आकाशातनंच उडा, इथं खाली येऊच नका, अशा पद्धतीने स्वस्त सुरक्षित ही चांडाळ चौकडी जी आहे हे नागरी प्रश्न, त्याच्यात हा एक भाग आहे. त्या चांडाळ चौकडीत मी असं म्हणेन कॉन्ट्रॅक्टर तर आहेच, बिल्डर निश्चितपणे आहे आणि अधिकारी पुढारी त्याहून जास्त आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून पुण्याचं वाटोळं केलंय आणि जे करू नये तेच करण्याच्या मागं आहे. आम्हाला माहिती आहे वर्ल्ड बँकेच्या इतर अनेक गोष्टी आलेला निधी परत घालणार, आम्ही वर्गीकरण करू, आम्हाला पाहिजे तेच करू, अशा पद्धतीनं असल्याने ते केल्याशिवाय नागरी प्रश्न वाहतुकीचं केंद्रित असताना आपण ते वाढवतोय, कमी करत नाही. आगीवर तेल टाकून आग विझणार नाही, पाणी टाकलं पाहिजे. अनेक इथं पर्याय शक्य आहेत, ते त्यांनी केले पाहिजे. नाहीतर आता निवडणुकीत त्यांनी खुर्ची नागरिकांनी दाखवायला पाहिजे, खुर्ची सोडा. नागरिकांनी दाखवायला पाहिजे खुर्ची सोडा असं म्हणतायत. खरंच नागरिकांनी काय केलं पाहिजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा? कारण त्यांना जे उपलब्ध पर्याय आहेत त्यामधूनच निवडायचे. नमस्कार, मी रुपाली मगर, एक सामाजिक कार्यकर्ती आहे, म्हणून मी नागरिकांची बाजू तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नक्की सांगू इच्छिते की नागरिकांना बेसिकली कुठल्याही खात्या किंवा कुठल्या म्हणजे महानगरपालिकेमध्ये कुठल्या प्रकारे काम चालतं, पोलीस खात्यात कुठल्या प्रकारे काम चालतं याची पूर्णतः कल्पना नसते. त्याच्यासाठी नगरसेवक त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या ह्याच्याने त्यांनी त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे. म्हणजे समजा नागरिकाला एखादा एका जन्ममृत्यूचा दाखला मिळवावा, कुठून कसा काय प्रोसिजर असते, या छोट्या छोट्या गोष्टी या बऱ्याच वेळा नगरसेवकांना देखील माहिती नसतं की ह्या कुठल्या खातं काय कुठल्या ह्याच्याकडनं मिळायला पाहिजे, की किती दिवसात मिळतं, काय स्वरूपात मिळतं, की किती कॉपीज मिळू शकतात ऑफिशियली, तर बाकीच्या कॉपीजसाठी काय करायचं असतं, या गोष्टी कल्पना नसते. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी आहेत त्या पहिल्या नगरसेवकांनी समजावून घ्याव्या आणि मगच इलेक्शनसाठी उभं राहावं, जेणेकरून ते निवडून आल्यानंतर त्या गोष्टी चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करू शकतील. सर, तुम्ही काय सांगाल की तुम्हाला कुठला प्रामुख्याने प्रश्न वाटतो आणि शहर ज्या पद्धतीने वाढत चाललेलं आहे त्यामुळे प्रश्न वाढतच चाललेले आहेत आणि नागरिकांसाठी सहज सुलभ जगणं अवघड होत चाललंय? माझ्या दृष्टिकोनातून कुठल्याही शहराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 3 इंडिकेटर्स अत्यंत महत्त्वाचे असतात. एक तर आपला फिजिकल हेल्थ कोशंट, इमोशनल हेल्थ कोशंट आणि सोशल हेल्थ कोशंट. तर हे तिन्ही जे इंडिकेटर्स आहेत हे दुर्दैवाने सध्या अत्यंत नीचतम पातळीला आहे. म्हणजे आपण आणि याच्या मागची कारणं अनेक आहेत. एअर पोल्युशन आहे, कचऱ्याची समस्या आहे, आत्ता उल्लेख केला गेला त्याप्रमाणे, त्यामुळं आजारांचं प्रमाण वाढतं आहे. सोशल हेल्थच्या बाबतीत बोलायचं झालं तर रिलिजियस पोलरायझेशन, धार्मिक ध्रुवीकरण आणि आर्थिक ध्रुवीकरण पण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळं एक सामाजिक स्तरावर सुद्धा एक अनरेस्ट तयार होत आहे. आणि ह्या सगळ्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं, तुम्ही मगाशी एक बोलता बोलता असा उल्लेख केला की उपलब्ध पर्याय जे आहेत त्याच्यातूनच आपल्याला निवडायचे, आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण जे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत हे मुळात सक्षम आहेत का? तर मुळात मला कोणाकडे बोट दाखवायचं नाहीये, परंतु सर्वसाधारणपणे जे पर्याय निवडणुकीला मतदानाला जाताना जे आपल्या समोर असतात तर ते मुळात पर्यायच इतके, म्हणजे त्यांना जर आपले प्रॉब्लेम समजू शकले नाहीत, तर प्रॉब्लेम समजलेच नाहीत समाजाचे, शहराचे, तर ते त्याच्यावर सोल्युशन काय काढणार, ते विकासाची दिशा कशी ठरवणार, ते धोरणं कशी ठरवणार. तर या बाबतीत ते पूर्णपणे नाकारते होतात. त्यांना जे कुठले आपल्या समोर जे पर्याय आहेत कुठल्याही पक्षाचे असतील, मुळात ह्या लोकांना निवडणुकीच्या रिंगणात किंवा महानगरपालिकेच्या आखाड्यात उतरण्यात एकच इंटरेस्ट असतो, तो म्हणजे जास्तीत जास्त भ्रष्टाचार कर. आणि जोपर्यंत चांगले पर्याय निर्माण होत नाहीत तोपर्यंत
खरा विकास होणार नाही. आता याच्यात एकच सोपं उदाहरण जर द्यायचं झालं तर जमीनच खराब असेल तर त्याच्यातून पीक चांगलं येऊ शकत नाही. आणि जर आपली इथं जमीन म्हणजे काय तर समाज, मुळात समाजच, आपला जो समाज आहे हा घटना साक्षर नाही आहे, आपला जो समाज आहे हा लोकशाही साक्षर नाही आहे. आपले काय अधिकार आहेत, आपण कुठल्या प्रश्नांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या प्रश्नांच्या बाबतीत आपण आवाज उठवला पाहिजे, नागरिकांना यात काहीही काडीचाही रस नसतो. जोपर्यंत नागरिक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, जोपर्यंत नागरिक अवेअर होत नाहीत, जोपर्यंत जमीन चांगली सुपीक होत नाही, तोपर्यंत या जमिनीतून चांगलं पीक येणार नाही, चांगले रेप्रेझेंटेटिव्ह येणार नाहीत. आणि जोपर्यंत चांगले रेप्रेझेंटेटिव्ह येणार नाहीत तोपर्यंत आपण कितीही माथेफोड करा, त्यांच्यासमोर कुठलेही प्रश्न घेऊन जा, त्यांना फक्त एकच ध्येय असणार आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार आणि पैसे कमावणं. शहराचा विकास हा पूर्णपणे बाजूला राहिलेला आहे. त्यामुळं याच्यातून आता आपल्यासमोर एक समाज सुधारणा खरी होणं हीच परिस्थितीची गरज आहे. तर समान सुधारणांसाठीची जी त्यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यानंतर आपण जाऊया, कारण सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असणारे बहुतेक सगळेजण आहेतच इथे. तुमचे ट्विट्स खूप शार्प असतात आणि शहराच्या निमित्ताने, कारण तुम्ही ज्या भांडारकर भागामध्ये राहतात तिथे परिस्थिती काहीशी बरी आहे यासाठी की जेव्हा होर्डिंग्स वगैरे लागायचा मुद्दा होता तेव्हा भांडारकर रोडनी दिलेला लढा होता. म्हणजे नागरिक उभे राहिले तर प्रशासनाला, शासनाला पुनर्विचार करावा लागतो. तुम्ही काय म्हणता? सो सिन्स यू ब्रॉट अप भांडारकर रोड आणि मिस्टर सारंग अँड विनीता जुगल सरांनी इतकं छान उत्तर दिलंय, माझं आन्सर इज गोइंग टू बी व्हेरी नॅरो टू वेअर आय लिव्ह because I am the citizen, right? I am not really an activist. So Bhandarkar Road is still better than far other neighborhoods. पण इथे पण एवढं रॅन्डम कमर्शियलायझेशन झालंय. एव्हरी ऑल्टरनेट हाऊस इज डिमॉलिश्ड, खाली दुकान किंवा कॅफे, त्याचं पार्किंगचं काही प्रोव्हिजन नसतं. आमच्या घराजवळ भांडारकर रोडवर बँक आहे HDFCची, हजारो कोटींचं त्यांचं डिपॉझिट्स आहेत, एक कार पार्किंग पण नाही आहे, एक. They don't have one designated car spot. So the residents have to bear the brunt of त्यांचे कस्टमर्स, कारण ते आमच्या घराच्या बाहेर लावतात, तिथे कचरा करतात. त्याच्याबद्दल आम्ही बोललेलो टू सम लीडर्स आणि त्याचं काहीच होत नाही. सो जरी आता इलेक्शन आलंय तरी मला वाटत नाही की आमच्या वोटला किंवा व्हॉइसला काही मिनिंग आहे, काही व्हॅल्यू आहे, कारण जे घडायचं आहे ते एनिवे घडतंय. बट हॅव्हिंग सेड that does not mean people like me will stop talking. We will talk. And FC रोडची कंडिशन बिकॉज ऑफ रॅन्डम कमर्शियलायझेशन, चालायला जागा नाही आहे, सायकल वगैरे तर सोडूनच द्या, चालायला जागा नाही. आय एम अ रनर, आम्ही पहाटे पळतो 4-5 वाजता, का? कारण शक्यच नाही आहे अदरवाईज रस्त्यावर पळणं, कारण खड्डे आणि ट्रॅफिक, लॉलेसनेस आहे, ट्रॅफिक सिग्नलवर कोणी थांबत नाही आणि एक माणूस थांबत नाही म्हणून 5 माणसं थांबत नाहीत आणि 5 माणसांना तिकीट मिळत नाही म्हणून 100 माणसं थांबत नाहीत, असं करून कोणीच थांबत नाही. दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. आय एम बॉर्न इन पुणे, आय मूव्ड बॅक फ्रॉम द US 15 years बॅक. आफ्टर दॅट फॉर 5 years मी भेटेल त्या माणसाला म्हणत होते की पुण्यात या परत, म्हणजे माझ्या ओळखीचे, छान आहे इथे लाईफ. आता मी ते म्हणणं बंद केलंय, कारण आय विल फॉल ऑन माय फ्लॅट ऑन माय फेस, कारण कंडिशन इज टेरिबल. अँड माय व्हेरी थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज बेताळ टेकडीचा वाचवलीच पाहिजे अंडर एनी सर्कमस्टन्सेस. हजारो लोक मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी रस्त्यावर आले होते, हे माहिती असूनही ती प्रोसेस पुढे जातीच आहे हळूहळू, असं आम्हाला कळतंय बाहेरनं. सो दॅट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की सिटिझन्सच्या व्हॉइसला काही मिनिंगच नाही आहे. बिल्डर, पॉलिटिशियन्स, नेक्सस इज सो स्ट्रॉंग, मग आम्ही वोट का करायचं? महत्वाचा मुद्दा आहे. अगदी मी येतेच, फक्त मी असं घेते म्हणून आय एम कमिंग टू यू. महत्वाचं असं आहे की ज्या टेकड्यांबद्दल बोललं जाते, वेताळ टेकडीबद्दल बोललं जाते, पुण्याची जी आन बान आणि शान, जसं त्या बाहेर म्हणजे बरेच जण पुण्यातले आहेत, बरेच जण बाहेरून आले आहेत, माझ्यासारखे मराठवाड्यातून मी आले, मला पुण्याचं आकर्षण होतं आणि इथली हवा, इथलं टेकड्या, इथली हिरवागार निसर्ग, असं सगळं वाटत होतं. ते राहिलंय का साहेब खरंच? कारण टेकड्यांचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर झालेला आहे आता. आणि वेताळ टेकडीबद्दल बोलतोय आपण, पण शहरातली कुठलीही मध्यवर्ती टेकडी घ्या, म्हणजे तळजाईच्या मी प्रेमात होते, पण आता तिथे सगळं परिस्थिती बेकार आहे. नमस्कार, मी सुरेश भाले, मी नऱ्यातून आलेलो आहे.
आतापर्यंत सगळ्यांनी म्हणजे पुणे शहरातल्या काही ठराविक भागाबद्दल वगैरे बोललेले आहेत, परंतु पुणे शहर म्हटल्यानंतर केवळ हा ठराविक भागच नसून आता 34 गावं जी आलेली आहेत ती कुणी विचारातच घेत नाहीयेत. आता अलीकडे या निवडणुकीच्या निमित्ताने 34 गावातले प्रश्न सगळे माध्यमामध्ये येत आहेत आणि हे सगळ्यांचे प्रश्न सारखेच आहेत. मी नऱ्यामध्ये राहतो तर माझे जे काही प्रश्न आहेत डेली ते सांगतो तुम्हाला. एक म्हणजे अतिशय अनियमित आणि अपुरा पाणी पुरवठा असतो. दिवसाआड 1 तास पाणी येतं, ते सुद्धा शुद्धीकरण केलेलं नसतं. सांडपाणी आणि मैला पाणी मुख्य रस्त्यावरनं वाहतं असतं. नंतर वाहतूक कोंडी, अतिक्रमणं, खराब रस्ते, MSCBचे DP रस्त्याच्या मध्येच असलेले, स्वच्छतेचा अत्यंत अभाव, सार्वजनिक मुतारी सुद्धा नाही आहे, तर शौचालय कुठून असणार आहे, उद्यान नावाला सुद्धा नाही, मैदानं नाहीत, मग मुलं रस्त्यावरती खेळतात, अपघाताची शक्यता असते. नंतर मालमत्ता कर मात्र अवाजवी आहे. इकडे तुमच्या भांडारकर रोड किंवा प्रभात रोडला जितका टॅक्स नसेल तितका आमच्याकडे टॅक्स आहे, पण सुविधा अजिबात नाही आहे. तर आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर हे प्रश्न मी म्हणजे शहराचे पण सांगतोच मी, परंतु मी याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी मी यावेळेस निवडणुकीत उभा राहतोय. म्हणजे आमच्या 34 नंबरच्या प्रभागात अपक्ष म्हणून उभारतोय. आता स्मार्ट पुणे म्हटलं की काय होतं की आपण एक प्रकारे हा मुख्य पुण्याचा भाग आहे तेवढा आपण स्मार्ट करतो. ते म्हणजे कसं की चेहऱ्याला तुम्ही मेकअप करताय आणि बाकी सगळं अंग भरभटलेलं असतं. तर अशा प्रकारचा हा विकास आहे. तर असा विकास उपयोग नको. तर नदी सुधार योजना जी आहे पर्टिक्युलरली मी सांगतो की ती नदी सुधार योजना नसून नदी काठ योजना सुधार योजना आहे. त्याच्यावरती शेकडो करोड रुपये खर्च होत आहेत, परंतु नदीतल्या पाण्यामध्ये सुधार होत नाही. याच्या बाबतीमध्ये मी स्वतः सर्वे केलेला आहे आणि खडकवासल्यापासून ते संगमच्या पुलापर्यंत नदीतून स्वच्छ पाणी कमीत कमी खर्चामध्ये कसं वाईल याचा मी अभ्यास केलेला माझ्याकडे प्रोजेक्ट आहे. दुसरं, सध्या आपल्याकडे नियोजन शुद्ध कारभार चालू आहे. नियोजन काय म्हणायचं त्याला, नियोजन नसलेला कारभार चालू आहे. हा, तर पुलांच्या बाबतीमध्ये काय होतं, ओव्हरब्रिजच्या बाबतीत बांधा पाडा बांधा हा एक प्रकार आहे. दुसरा, फुटपाथच्या बाबतीमध्ये बांधा तोडा बांधा. असं चांगले फुटपाथ असलेले मी बघतो की परत ते वर्षभराच्या आतमध्येच पाडले जातात. हा एवढा सगळा अनाठायी खर्च जो आहे त्याच्यातला थोडासा जरी भाग या 34 गावांमध्ये जर दिला, हॉस्पिटल ठीक आहे. तर त्यांनी चक्क प्रश्नांची यादी करून आणली. समाविष्ट गावांचा जो प्रश्न आहे तो आम्ही वेगळ्या पद्धतीने वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहोत. पुन्हा त्या भागांमध्ये जाणारच आहोत. सुषमाजींकडे जाऊया, कारण शहर म्हटल्यानंतर एक स्वच्छ हवा आणि या शहराची म्हणजे मला वैयक्तिक काही ज्या टेकड्यांमध्ये जात होतो तिथे सगळे बदल होताना दिसत आहेत. अतिक्रमणं झालेली आहेत. काय सांगू? वेताळ टेकडी ही पुण्याचा नैसर्गिक वारसा आहे. हे एक मोठा इम्पॉर्टंट म्हणजे नॉट इवन इम्पॉर्टंट व्हायटल ग्राउंड वॉटर रिचार्ज झोन आहे आणि हजारो झाडं आहेत. फॉरेस्ट आहे, अर्बन फॉरेस्ट जे म्हणतात ते अर्बन फॉरेस्ट आहे. तर कॉर्पोरेशननी 3 प्रकल्प इथे प्रपोज केले आहेत. एक बालभारती रस्ता, 2 बोगदे आणि एक एलिव्हेटेड रोड HCMTR. हे जर तिन्ही प्रकल्प राबवले तर हजारो झाडं कापले जातील आणि सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या मॉडेल कॉलनी असू दे, कोथरूड असू दे, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, सगळं इकडचं सगळ्यावरती इम्पॅक्ट येईल. सगळीकडे ग्राउंड वॉटर कमी होणार, बोरवेल सगळ्यांचे ड्राय होणार, टेम्परेचर वाढणार आणि झाडं कापल्यामुळे AQI पण वाढणार. सगळीकडे क्रायसिस चाललं आहे, एन्व्हायरमेंटल क्रायसिस चाललं आहे आणि आपण जरा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा विचार करायला पाहिजे. जे डेव्हलपमेंटनी लोकांना त्रास होतो, ज्यांना लॉंग टर्म इम्पॅक्ट होतात, त्याला डेव्हलपमेंट म्हणत नाही. आणि किती रस्ते करणार, कितीही रस्ते करणार, ते इट्स नेवर गोइंग टू बी इनफ. हा रस्ता केला की इथे पण ट्रॅफिक वाढणार आहे, ट्रॅफिक जॅम्स होणार आहे. मग का परत वरती टेकडीवरती अजून एक रस्ता करणार आहेत का कॉर्पोरेशन? त्याच्या वाटे एक चांगला सक्षम पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम करायला पाहिजे, स्टार्टिंग विथ बस. आणि आमचा एक कॅम्पेन आहे सुरू केला आहे, वोट फॉर टेकडी, वोट फॉर बस.
कारण दोन्ही इश्यूज इंटरकनेक्टेड आहे आणि हर्षद त्याच्याबद्दल बोलेल, आमच्या कॅम्पेनबद्दल बोलेल. तर आपण वेगवेगळ्या प्रश्नां घेऊन जातोच आहोत. तुमच्याकडे यायचं राहिलंय माझं. नेमकं तुम्हाला शहराबद्दल प्रमुख काय वाटतं? आपल्याला कल्पना आहे की वाहतूक, कचरा, पाणी वगैरे हे सगळे शहराचे प्रमुख प्रश्न आहेत. त्यातल्या वाहतुकीबद्दल मी बोलणार आहे खास करून. पुणे शहराने 2008 साली एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला आणि तो पुणे महानगरपालिकेने 2012 अप्रूव्ह केला. त्याच्यात जी काही उद्दिष्ट होती त्यातलं एक मोठं उद्दिष्ट होतं, पण सार्वजनिक वाहतूक म्हणतो नेहमी, तर 1 लाख लोकसंख्येमागे PMPML कडे, तेव्हा PMT होती पण PMPML कडे 55 बसेस असाव्या. 2008 साली पुणे शहराकडे लाखामागे 30 बसेस होत्या. आता तो प्लॅन होता तो 2030 साठी होता. आता आपण 2025-26 ची गोष्ट करतो. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे 40-45 पर्यंत ते प्रमाण द्यायला हवं होतं. तर ते 30वरनं वाढणं दूर, 30वरनं आपण 24 पर्यंत आलो. आता सार्वजनिक वाहतूक पाहिजे, पण तात्पुरत्या उपाययोजना काहीतरी करायला पाहिजे म्हणून तात्पुरत्या उपाययोजना म्हणून 10 फ्लायओव्हर तेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनमध्ये टाकले होते की या 10 ठिकाणी लागतील आपल्याला. आणि वन्स अगेन हे 2030 पर्यंत. आता आजपर्यंतच्या काळात त्यांनी काय केलं, प्रत्यक्षात 16 बांधले. म्हणजे आपण खाजगी वाहनांना उत्तेजन देणारे प्रकल्प हे जास्त जोराने करतो आणि मग आपल्याला नेहमी वाहतूक कोंडी वाढताना दिसते, कारण खाजगी वाहनं वाढण्याचं प्रमाण वाढतं. आपण बसेस घेत नाही. आणि आता मग अशी सुषमाताई म्हणाले तसं, मग आता कुठे बरं ही सगळी वाहनं मावणार आपली, म्हणून मग टेकड्यांकडे नजर जाते आपली, जमिनीच्या खालून, जमिनीच्या वरून हे सगळे रस्ते बांधतोय. मग आपण बसेसची संख्या वाढवण्याचं का मनावर घेतलं. आणि आम्ही अशा राजकीय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाच्या शोधात आहोत की जे आम्हाला कमिटमेंट देतील की प्लॅनमध्ये, हे माझी मागणी नाही आहे, ही पुणे शहराचा अप्रूव्ड प्लॅन आहे. तर ते जे आपल्याला वचन दिलं होतं 2030 पर्यंत लाखाला 55 बसेस असतील, एवढे सायकल टाइम, अशी जुगलजींनी सायकलची गोष्ट केली. हे सगळं सुदैवाने आपल्या पुण्याकडे अशा सगळ्या पॉलिसीज आहेत. आपल्याकडे चांगली पेडेस्ट्रीयन पॉलिसी आहे, पार्किंग पॉलिसी आहे, किंवा एक स्ट्रीट डिझाईन, रस्त्याचं डिझाईन कसं करावं त्याचं आहे. हे आपण कागदावरती सगळं छान केलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात उतरवायला जी आम्ही म्हणतो की राजकीय नेता म्हणजे काय, की लोकांना नेणारा, आपल्याला तिथे जायचं आहे, तुम्ही माझ्या मागून या असं म्हणणार. पण ते न करता आपण खाजगी वाहनांना उत्तेजन देणारे काय काय सगळे प्रकल्प करतो. म्हणजे गमतीने आम्हाला कधी कधी वाटतं, असं म्हणावं वाटतं की हे सगळे सिमेंट कॉन्क्रीट ओरिएंटेड प्रकल्प होतात. जर बसेस सिमेंटच्या केल्या असतात तर त्यांनी घेतल्या असत्या. अशी परिस्थिती पुण्यात झालेली आहे. एक पंचलाईन दिलेली आहे त्यांनी की बसेस सिमेंटच्या असतात तर कदाचित घेतल्या असतात. मी सगळ्यांकडे एक यासाठी जाणार आहे एकदा की तुमच्या दृष्टीने पुणे शहराच्या महापालिकेच्या इतिहासामध्ये कार्यक्षम नगरसेवक कोण झाला, किंवा आणि कार्यक्षम कोणी नसेल तर तसंही उत्तर द्यायला तुम्ही मोकळे आहात, आणि कार्यक्षम अधिकारी कोण होता की ज्यांनी इंटिग्रेटेड हे केलं, असे एक नाव तुमच्याकडनं अपेक्षित आहे. कोणाकडे कुठलंही नाव तसं नसेल आशादायक तरी चालेल तुमच्यापासून. ऐकलं नाही. कार्यक्षम नगरसेवक तुमच्या इतक्या वर्षाच्या ह्याच्यात तुम्हाला कोण वाटला, आधीचे असतील आता नसले, आणि कार्यक्षम अधिकारी तर कोणीच वाटले नाही. विचार करताय? हा. म्युन्सिपल कमिशनर रामनाथ झा, त्यांनी 6 सीटर रिक्षा सिटी लिमिट्समध्ये आली नाही म्हणून तेवढं तरी ऑटो पोल्युशन कमी झालं. तर त्यांचं आय रिमेंबर हिम. आणि कॉर्पोरेटरमध्ये तर कोणीच नाही. कोणी नाही ना. आणि म्हणून इथे आपण आहोत आज. अगदी. पण एक गोष्ट सांगते की हे नुसते बोलणारे नागरिक नाहीयेत, हे आपापल्या क्षेत्रात काम करतायत. तुम्ही काय म्हणाल? नगरसेवकांपैकी काही नावं आहेत त्याच्यामध्ये, पण आता भविष्यात ते परत त्याच प्रकारे काम करतील की नाही याचं शाश्वती नाही आहे. आणि अधिकाऱ्यांमध्ये काही प्रमाणात 50% तरी अधिकारी काही कामं करतायत व्यवस्थित, 50% करत नाही आहे, त्याचा इफेक्ट इतर गोष्टींवर होतोय. त्यामुळं अधिकाऱ्यांनी पण, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण चांगल्या प्रकारे सक्षम काम करावं. नवीन नगरसेवकांबरोबर हीच इच्छा आहे. आपल्याकडे नगरसेवकांमध्ये एकच फक्त नाव त्यातल्या त्यात घेता येईल, माधुरीताई सहस्रबुद्धे. काही प्रमाणात त्या निदान सेन्सवाल्या किंवा लोकांचं ऐकण्याची इच्छाशक्ती असणारे आहेत. त्यांना परत तिकीट मिळण्याची शक्यता नाहीच आहे, कारण अशी लोक कोणालाच नको असतात. आणि दुसरं, अधिकाऱ्यांमध्ये त्यातल्यात मला एक ओमप्रकाश बकोरिया जे अतिरिक्त आयुक्त होते, किमान सकाळपासून लोकांच्या प्रश्नांना सामोरं जाणं आणि लोकांबरोबर राहणं, या 2 गोष्टी त्यांनी केल्या. सारंगजी.
मला वाटतं तुमचा हा प्रश्न तुम्ही अतिशय धोरणात्मक पद्धतीने विचारलेला आहे. कारण तुम्ही जर असं विचारलं असतं की तुम्हाला सगळ्यात नावडणारे अधिकारी आणि नगरसेवक कोणतं, लोकांनी भरभरून नावं सांगितली असती. असो, नगरसेवकांपैकी जर बोलायचं झालं तर आत्ता कोणीही सक्षम किंवा शहराच्या दृष्टिकोनातून फायद्याचं करणारा नाही आहे. परंतु पूर्वी वंदनाताई चव्हाण होत्या, त्या मेयर पण होत्या, महापौर पण झाल्या पुण्याच्या. त्या मला वाटतं सगळ्यात आतापर्यंत मी पाहिलेल्यांपैकी उत्तम होत्या. दुसरं, अधिकाऱ्यांबद्दल जर बोलायचं झालं तर वेलणकरांनी सांगितलं बकोरी यांचं नाव, मी त्याला अगदी सहमत आहे त्या बाबतीत. परंतु मला मुद्दाम अत्यंत नाकारत्या आणि शहराचं नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं इथं मुद्दाम म्हणजे घ्यावीशी वाटतात अवश्य. एक म्हणजे विक्रम कुमार, कुणाल कुमार, आता कोण होतं रे, राजेंद्र भोसले, हा, यांनी शहराचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं आहे. म्हणजे मुळात जर तुम्हाला प्रश्न कोणी विचारला की तुम्हाला हेल्दी राहणं जास्त आवडेल का स्मार्ट राहणं जास्त आवडेल, मी तरी हेल्दी म्हणेन. पण हेल्दी झाल्यावर स्मार्ट होणारच. परंतु यांचा क्रम उलटा आहे. हे शहराला स्मार्ट करायला निघाले. शहर स्मार्ट तर झालंच नाही, हेल्दी झालं नाही आणि एका मोठ्या गर्तेत सापडलेलं आहे दुर्दैवाने. त्यामुळं या बाबतीत मला हे निगेटिव्हच बोलणं जास्त क्रमप्राप्त आहे. नगरसेवकांबद्दल मला काही सांगता येणार नाही, पण अधिकारी सध्याचे जे अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये पथविभागामध्ये त्यांचा मला अनुभव चांगला येतो. पावसकर म्हणून चीफ इंजिनियर आहेत आणि दाभाडे ते कॉग्निझन्स घेतात. याचं कारण असं आहे की प्रत्येक शहरासाठी कायद्याने आणि सायंटिफिकली काय हवं याचे नॉर्म्स ठरलेले आहेत. म्हणजे किती लोकसंख्येला किती शाळा असल्या पाहिजेत, किती ग्राउंड्स असले पाहिजेत, किती प्लेग्राऊंड्स असले पाहिजेत, हे सगळं ठरलेलं आहे. त्याचा अभ्यास करणारा एकही नगरसेवक मला असा काही दिसलेलं नाही. फक्त आलं की लोकसंख्या कशा वाढेल आणि सिमेंट कॉन्क्रीटचं काय काय कसं करता येईल याच्याकडे लक्ष असतं. म्हणजे अनेक गार्डनमध्ये तर सिमेंट कॉन्क्रीटचं हे दिसतील तुम्हाला, ज्याला लाकडाचा कलर दिलेला आहे. पण अधिकाऱ्यामध्ये जर कुणाला मत द्यायचं झालं तर मग मात्र मी ते महेश झगडेला देईन. कारण त्यांनी याची करण्याची परवानगी केली, म्हणजे सुरुवात केली. काही अगदी सगळे मार्क्स 0 दिले तरी नागरिकांना महापालिकेची माहिती मिळाली पाहिजे यासाठी जो RTI लायब्ररी जी आता बंद पडली किंवा ओपन डे जो सोमवार असतो तो त्यांच्या प्रयत्नाने झाला. अर्थात आम्ही त्याच्यासाठी मागवायला लागलो होतो, हा भाग वेगळा. परंतु त्यामुळे मी माझ्या दृष्टीने एकच अधिकारी, बाकी ही सगळी जी नावं घेतलीत त्यांनी काय काय चुका केल्या हे मी हवं तर इथंही सांगू शकतो, पण तो आजचा विषय नाही आहे. मला वाटतं हा प्रश्न जरासा ते हत्ती आणि 6 आंधळे याचा तसा तो आहे की आपापल्या क्षेत्रात काम करताना कसा अनुभव येतो त्याच्यावरती पण ते बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. मगाशी मी ज्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणतोय की मगाशी मी ज्या काय आपल्या पुणे शहराने मान्य केलेल्या काही धोरणांचा वगैरे उल्लेख केला, पेडेस्ट्रियन पॉलिसी, अर्बन सिटी डिझाईन गाईडलाईन वगैरे, या सगळ्या गोष्टी खूप प्रोग्रेसिव्ह प्रकारच्या आहेत आणि त्या कुणाल कुमारांच्या कारकिर्दीमध्ये त्या झाल्या आणि त्यांना खूप पाठबळ होतं. आणि अर्थातच बाकीचे लोक म्हणतात की कुणाल कुमारांचा पर्यावरण या दृष्टिकोनामध्ये जरा त्यांचा हवा का कमी होता असं मी ऐकून आहे. मी त्या क्षेत्रात काम करत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं योग्य नव्हे. नगरसेवकांमध्ये म्हणायचं झालं तर मला वाटतं वासरात लंगडी जी काय शहाणी असाच तोही प्रकार असेल. मग अशी माधुरीताईंचा उल्लेख झाला, त्यांचा त्या बाबतीतला अनुभव चांगला आहे की आपली समस्या सांगितल्यानंतर किंवा त्याच्या मागचे कंगोरे सांगितल्यानंतर व्यवस्थित समजून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. प्रत्यक्षात त्या करतात हे अर्थात त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या अनेक मर्यादामुळे त्या करू शकत नसतील. आणि त्याच्या जोडीने मी अजून एक नाव घेईन मुक्ताताई टिळकांचं, कैलासाचं मुक्ताताई टिळकांचं, की पुण्यामध्ये वाहतुकीचे अपघात हा पण एक मोठा प्रश्न आहे आणि ज्याच्या बाबतीमध्ये पुणे शहराच्या लेवलवरती एक रोड सेफ्टी कमिटी असावी. कारण त्या महापौर म्हणजे प्रथम नागरिक आहेत. कारण आपण म्हणतो की इन्फ्रास्ट्रक्चर जातं महापालिकेकडे, वाहतूक शिस्त जाते वाहतूक पोलिसांकडे, या सगळ्यांना एकत्र बांधणार कोण? तर हा प्रकार त्यांनी लक्षात घेऊन पुणे शहरासाठी वाहतूक सेफ्टी कमिटी ही त्यांनी महानगरपालिकेमध्ये स्थापन करून घेतली. दुर्दैवाने त्याच्या मीटिंग वगैरे होईपर्यंत त्या हयात नव्हत्या, नाहीतर मग त्यांनी त्याच्यातही कामगिरी केली असती अशी माझी आशा तरी आहे. सर तुम्ही सांगा. जुन्या काळात अधिकारी, प्रशासकीय अधिकारी किंवा आयुक्त जे म्हणतात, जुन्या काळात स.गो. बर्वेंचं नाव घेतलं जातं. ते निश्चितपणे आदर्श होते.
पण आत्ताच्या अलीकडच्या काळात माझा ज्यांच्याशी संपर्क आला तर मला वाटतं श्रीकर परदेशीचं नाव मी नक्की घेईन. अनेक बाबतीत धोरणात्मक आणि थेट रिझल्ट ओरिएंटेड अशा पद्धतीने चांगलं काम त्यांनी केलं असं वाटतंय. नगरसेवकांच्या दृष्टिकोनातनं पूर्वीचे आपले महापौर आणि नंतर कोविड आणि अशा पद्धतीनं थोडंसं महापौर असताना काही प्रश्न आम्ही घेऊन गेलो होतो असं वाटत होतं की बरीच सकारात्मक किंवा सहानुभूती किंवा असं आहे. पण नंतर अचानक त्यांनी विमानाने उड्डाण घेतलं दिल्लीला, त्याच्यामुळं ते इकडचं जमिनीवरचं त्यांना काही दिसतंय असं वाटत नाही. प्रशांत जगताप त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. मला असं वाटतं की त्यावेळेस त्यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातनं सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बरंच काम केलं. म्हणजे एकंदर लक्षात आलं का की नगरसेवक म्हटलं तर चांगलं नाव कुठलं असं विचारलं तर पटकन नाव सुद्धा समोर येत नाहीये. काही जण तर नाव घ्यायला सुद्धा तयार नाहीयेत. अधिकाऱ्यांची अर्थातच काही नावं घेतले. तुमच्याकडे असे आता जुगल सरांनी म्हटलं तसं शिखर परदेशी सर चांगले होते. त्यांनी टेकडीवरती थोडे प्रोटेक्शन्स दिले होते. एक्सपर्ट कमिटी फॉर्म केली होती त्याचे प्रोजेक्ट्स रिव्ह्यू करायला. ते एक होते. त्याच्यानंतरचं आय हॅव नॉट हॅड व्हेरी गुड एक्सपिरियन्स विथ एनीवन. नगरसेवक आमचे मागचे जे 2014 जे नगरसेवक होते डेक्कन जिमखानाचे ते 2 वेगळ्या पार्टीचे होते आणि दोघांनी चांगलं काम केलं कचऱ्यावरती. आमच्याबरोबर इकडच्या 35 गार्बेज कंटेनर म्हणजे 29 त्यांनी उचलून हे केले आणि डोर टू डोर कलेक्शन चालू केलं होतं. सेग्रिगेशन कंपोस्टिंग चालू केलं होतं. तर वी आर ग्रेटफुल फॉर दॅट. पण त्यांची पार्टी वॉज फॉर द प्रोजेक्ट्स ऑन द टेकडी. सो तो एक प्रॉब्लेम होता की एन्व्हायरमेंटवरती त्यांच्या पार्टीचा स्टँड चांगला नव्हता. म्हणजे तुम्ही बघताय की नागरिकांच्या समोर किंवा नागरिकांना वाटणारे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरसेवक किंवा जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांना खूप काही सुधारणा त्यांच्यामध्ये करणं गरजेचं आहे. अधिक लोकाभिमुख कामं करणं गरजेचं आहे. तरच कदाचित त्यांना यापुढे यश मिळू शकेल. त्यांचं नाव कदाचित लोक लक्षात ठेवतील. अशी परिस्थिती वेगवेगळ्या शहरांमधून आणि पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून आम्ही अनेक प्रश्न लोकांचे आवाज घेऊन तुमच्या समोर येतोय. तुम्हाला कुठली समस्या वाटते, तुमच्या भागातला कुठला प्रश्न वाटतो, कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज माझ्या इथे जे सगळे इथे आलेले आहेत एका विनंतीवर, या सगळ्या पुणे शहराच्या सजग नागरिकांचं मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि त्यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद.